पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही जर निशा मेहंदी वापरत असाल म्हणा किंवा वापरण्याचा विचार करत असाल म्हणा तर हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा आणि त्यानंतरच ठरवा की ही जी निशा मेहंदी आहे किंवा यामध्ये जे कलर्स येतात ते मेहंदी वापरणं योग्य की अयोग्य। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत ते तुमच्या लक्षात आलेलंच आहे। आता हा जो व्हिडिओ होणार आहे कुठलंही प्रमोशन म्हणा किंवा ही मेहंदी चांगली नाहीये ती मेहंदी चांगली आहे किंवा ती चांगली नाहीये ही चांगली आहे, हे कुठलंही प्रमोशन वगैरे नाहीये। जी पण माहिती मला आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण की माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना एक योग्य माहिती मिळवणं म्हणजे पोहोचवणं हे माझं मी कर्तव्य समजते। तर त्यासाठी ही जी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बऱ्याच स्त्रिया ही मेहंदी जी आहे ती वापरतात, यामध्ये बरेच कलर सुद्धा येतात, ब्राऊन कलर, बर्गंडी कलर, असे बरेच कलर्स येतात आणि ते सुद्धा म्हणजे स्त्रिया वापरतात, मुली वापरतात, कारण की त्यांना थोडासा लुक जो असतो चेंज करायचा असतो। पण या क्षणिक सुखासाठी, क्षणिक आनंदासाठी तुम्ही किती स्वतःचं नुकसान करून घेणार आहात आणि किती तुम्हाला तोटा होणार आहे हे सगळं काही डिटेल मी सांगणार आहे। कुठपर्यंत ही मेहंदी योग्य आहे हे सुद्धा सांगणार आहे। तर बघा, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। अर्ध्यातून व्हिडिओ पाहिला आणि स्किप केला, परत पाहिला, परत स्किप केला, त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार नाहीये, कारण की संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे की ही मेहंदी जी आहे ती कसं कार्य करते, कुठपर्यंत योग्य आहे, हे सगळं डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पहा, अजिबात स्किप करू नका। आणि तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओ संदर्भात या मेहंदी संदर्भात मिळणार आहे। तर बघा, निशा मेहंदी सगळ्यांची आवडती आहे, म्हणजे की इन्स्टंट कलर देते तुम्हाला, त्यामुळे ती सगळ्यांची आवडती आहे। पांढरे जे केस आहेत की चुटकीमध्ये काळे करून टाकते। मान्य आहे की इन्स्टंट रिझल्ट मिळतो, पण ही खरंच मेहंदी आहे का की केमिकल आहे? आता तुमच्या लक्षात आलं असेल की थोडंफार केमिकल आहे हे, कारण की इन्स्टंट रिझल्ट मिळतोय तर थोडंफार केमिकल आहे, पण हे केमिकल तुमच्या केसांसाठी खूप जास्त घातक आहे। कारण की बघा, 15-20 दिवसानंतर तुम्ही हा डाय म्हणू शकतो, आपण डायच म्हणेन मी, तर मेहंदी म्हणणारच नाहीये। तर हा जो डाय आहे केमिकल युक्त डाय आहे, तुम्ही वापरता केसांवरती नियमित याच्या वापरानंतर, म्हणजे की 15 दिवस 20 दिवस हे जे नेहमी वापरता, त्यानंतर तुमच्या केसांचा जो कलर आहे, जेवढे केस अगोदर पांढरे होते त्याच्या दुप्पट तिप्पट केस पांढरे व्हायला लागतात। मग त्याचा काय उपयोग झाला? आता केसांच्या मुळामध्ये केमिकल जातं आणि त्यानंतर मग हळूहळू म्हणण्यापेक्षा की पटकी झट तुम्हाला या एका वेळेस तुम्ही जेव्हा लावता मेहंदी त्याच्या दुसऱ्याच वेळेस तुम्हाला केसांची संख्या जी आहे ती जास्त पांढरी दिसणार आहे। म्हणजेच की इन्स्टंट तर तुम्हाला केस काळे झालेले दिसतात, पण इन्स्टंट लगेच परत दुप्पट केस तुम्हाला पांढरे झालेले सुद्धा दिसणार आहेत। एवढं हे फास्ट कार्य करतं, म्हणजे फास्ट कलर सुद्धा देतं आणि तुमच्या केसांचा जो कलर आहे तो सुद्धा हिरावून फास्ट घेतं। म्हणजेच की पटकी झट तुमचे परत केस जे आहेत ते पांढरे व्हायला लागतात, जे ऑलरेडी काळे होते ते केस सुद्धा पांढरे व्हायला लागतात। त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये केमिकल आहे। ही मेहंदी मी तर म्हणणारच नाही, हा केमिकल युक्त डाय आहे, कारण की मेहंदी जी आहे बघा सावकाश कार्य करते पण रिझल्ट नॅचरली देते। आणि त्यासाठी ही जी निशा मेहंदी आहे ती वापरण्याऐवजी तुम्ही जर आपली नॅचरल मेहंदी आहे ती वापरण्याकडे जर कल दिला तर तुम्हाला एवढा तोटा अजिबात होणार नाही। आणि तुमचे जे केस आहेत जर नेहमी जर वापरला, तुमचे सगळेचे सगळे केस पांढरे व्हायला वेळ लागणार नाही, सगळं पांढरं शुभ्र व्हायला वेळ लागणार नाही। वर्ष 1.5 वर्षामध्ये सगळेच्या सगळे केस तुमचे पांढरे झालेले सुद्धा तुम्हाला दिसणारे आहेत। म्हणजेच काय की हे जे केमिकल युक्त डाय आहे तुम्हाला मेहंदी म्हणून तुमच्या समोर दिलं जाते, हे तुमच्या डोक्यात आलं असेल। बघा, याला वापरणं सोपं आहे म्हणून स्त्रियांना झंझट वाटत नाही, मुलींना झंझट वाटत नाही। भिजवलं की लगेच पटकी झट लावायचं केसांना, पटकी झट धुवून टाकायचं आणि पटकी झट रिझल्ट मिळतो। पण या पटकी झटच्या चक्करमध्ये तुमचे पांढरे केस खूप जास्त वाढतात, हे सुद्धा लक्षात ठेवा। नियमित वापर तर याचा कधीच चांगला नाहीये, कारण की नियमित वापराने तुमच्या केसांच्या मुळामध्ये परमनंट केमिकल जाऊन बसतं आणि ते तुमचे जे काळे केस आहेत ते परमनंट पांढरे होतात पटकी झट। मग या पटकी झटच्या चक्करमध्ये तुम्ही पडू नका। आपली जी नॅचरल मेहंदी आहे ती तुम्ही वापरायला सुरुवात करा म्हणेल, कारण की ही जी नॅचरल मेहंदी आहे तुमच्या केसांवरती
जर योग्य पद्धत असेल वापरायची, तुमच्या केसांवरती कोणतेही साईड इफेक्ट सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि ही जी केमिकल युक्त मेहंदी आहे किंवा केमिकल युक्त हा जो डाय आहे निशा मेहंदीचा, तो तुमच्या केसांना म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट कमी, निगेटिव्ह रिझल्ट जास्त देणारा आहे. त्यामुळे ही मेहंदी म्हणणं योग्य नाही, ह्याला डाय म्हणणं योग्य आहे, केमिकल युक्त डाय म्हणणं योग्य आहे. आणि तो कुठपर्यंत वापरायचा योग्य, एखाद वेळेस खूपच तुम्हाला एमर्जन्सी आहे, खूपच म्हणजे अजिबात वेळ नाहीये तुमच्याकडे, अशा वेळेस एखाद वेळेस 4-6 महिन्यातून एखाद वेळेस ठीक आहे, वर्ष 1.5 वर्षातून एखाद वेळेस ठीक आहे, पण नेहमी वापरणं बिलकुल टाळा तुम्ही. कारण की आता ही जी मेहंदी वापरता त्यानंतर तुम्हाला 15-20 दिवसानंतर ॲज इट इज तुमचे केस जे आहेत ते पांढरे दिसणारे आहेत. आणि मग तुम्ही जेव्हा सेकंड वॉश करताल तेव्हा तुम्ही आवळ्याचा वापर करा, जेणेकरून तुमच्या केसांच्या मुळामध्ये जे आहे केमिकल जे साठणार आहे ते साठणार नाही. आवळा जर वापरला तर तुमचे जे केस आहेत पांढरे व्हायचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. मग आवळा म्हणजे कसा वापरायचा, शॅम्पू मध्ये तुम्ही जो पण सॉफ्ट शॅम्पू वापरणार आहे त्यामध्ये आवळा पूड घाला किंवा आवळा ज्यूस घाला आणि त्याने मग तुम्ही केस जे आहेत ते धुवू शकता. जेव्हा पण तुम्ही हे डाय वापरता म्हणजे की निशाचं डाय म्हणजे निशा मेहंदी जे वापरता त्यानंतर लगेच वॉश करताना तुम्ही म्हणजे तुमचं काम झालं असेल, कुठं पार्टी वगैरे मध्ये जायचं झालं असेल, तेव्हा तुम्ही नंतर जेव्हा वॉश करता, नॉर्मल वॉश करता, तेव्हा शॅम्पू मध्ये म्हणा किंवा जे पण आपले होममेड शॅम्पू असतात ते जरी तुम्ही वापरत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे, ते वापरा. जर शक्यच नसेल तर आवळ्याचं प्रमाण त्या शॅम्पू मध्ये म्हणजे शॅम्पूच्या पाण्यामध्ये घाला, आवळा पूड घाला 2 चमचे किंवा आवळा ज्यूस घाला अर्धा कप. तर हे लक्षात आलं असेल की एखाद वेळेस ठीक आहे, पण नेहमी याचा वापर अजिबात करू नका. खूप घातक, खूप म्हणजे दुष्परिणाम देणारं आहे. आणि बऱ्याच स्त्रियांना होतं काय की डोळ्याच्या खाली सुद्धा म्हणजे काळी वर्तुळं येतात. या एवढं हे म्हणजे स्ट्रॉंग आहे की तुमच्या डोळ्यांवरती सुद्धा परिणाम करतं. बऱ्याच स्त्रियांना हे लावल्यानंतर चक्कर येते, मळमळल्यासारखं होतं. बघा किती हे घातक आहे. आणि त्यामुळे सांगते की अजिबात याचा वापर करू नका. ही मेहंदी नाहीये, हे भरपूर प्रमाणामध्ये केमिकल वापरून तयार केलेलं डाय आहे. त्यामुळे सांगेन की अजिबात याचा वापर करू नका. आणि भरपूर सारे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, मेहंदी कशी वापरायची, काय वापरायची, प्रॉपर त्याची पद्धत, जेणेकरून तुमचे जे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं असेल की ही निशा मेहंदी किती घातक आहे. आता बऱ्याच स्त्रिया, बऱ्याच आपल्या बहिणी म्हणतात की मला निशा मेहंदीचे फायदे सांग किंवा तोटे सांग, वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे. तर इथं माझं सरळ उत्तर असं असणार आहे की निशा मेहंदी ताईनं वापरूच नका. आणि एखाद वेळेस कधी वापरलं 4-6 महिन्यातून, वर्षातून एखाद वेळेस जर वापरला असेल तर नंतर जेव्हा पण तुम्ही रेग्युलर शॅम्पू करता तेव्हा तुम्ही आवळ्याचं प्रमाण शॅम्पू मध्ये ठेवा. म्हणजे की आवळा पावडर मिक्स करा किंवा आवळा ज्यूस मिक्स करा. त्याने काय होईल की सांगितलं मी आता जसं की तुमच्या केसांच्या मुळामध्ये केमिकल जमा होणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही अजिबात याचा वापर करणं टाळा. आणि वापर करण्याच्या विचारात असाल तरी सुद्धा हा विचार सोडून द्या. आशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल की ही निशा मेहंदी किंवा अशा प्रकारचे जे डाय आहे ते किती घातक आहेत. आणि हो, जे पण माझ्याकडे नॉर्मल माहिती आहे तीच मी सांगितलेली आहे की जे पण आहे ते, कारण की बरेच असे कमेंट होते की ताई या संदर्भात थोडीशी माहिती दे, आम्ही वापरतोय, आम्ही वापरण्याचा विचार करतोय. तर असा विचार वगैरे अजिबात टाळा. दुसरं काय, भरपूर पर्याय आहेत, नैसर्गिक पर्याय भरपूर आहेत, त्याने तुम्ही तुमचे जे केस आहे ते काळे करू शकता. पण असे केमिकलवाले मेहंदी म्हणा किंवा केमिकलचं डाय असतं तुम्हाला मेहंदी म्हणून जर देत असतील तर ते अजिबात ऍक्सेप्ट करू नका. आपली नॅचरल मेहंदी जी आहे जी हिरवी असते, नॅचरल हिरवा कलर असतो आणि या मेहंदीचा कलर जो आहे तो राखाडी कलर असतो, काळा कलर असतो थोडासा. बघा तुम्ही यामध्ये किती प्रमाणामध्ये केमिकल वापरलेलं असतं. तर अशा पद्धतीने हा जो डाय आहे त्याला बाजूला करा आणि आपली रेग्युलर मेहंदी जी आहे ती वापरायला सुरुवात करा. रिझल्ट मागे पुढे होऊ शकतो, थोडासा वेळ लागेल तुम्हाला रिझल्ट यायला, पण नॅचरल रिझल्ट असणार आहे. तुमच्या बाकीच्या केसांना, तुमच्या डोळ्यांना, तुमच्या स्किनना अजिबात कुठलाही दुष्परिणाम देणारा नसणार आहे. तर अशा करते जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.